डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंडजवळील मोकळ्या जागेवर रेल्वे प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे स्थानिक स्तरावर वाद निर्माण झालाय। अतिक्रमण झाल्याचा ठपका ठेवत सोमवारी 20 एप्रिल रोजी सकाळी रेल्वे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई करत काही भाग पाडला। या कारवाईला मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी तीव्र आक्षेप घेतला असून हे प्रकरण आता राजकीय पातळीवर जाण्याची चिन्ह दिसतायत। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जागा काही वर्षांपूर्वी अत्यंत वाईट अवस्थेत होती। या ठिकाणी दारू पिणाऱ्यांचा अड्डा, कचऱ्याचे ढिगारे आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। परिसरातील महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना या भागातून जाणंही कठीण झालं होतं। ही परिस्थिती लक्षात घेऊन मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून या जागेचं सुशोभीकरण केलं। येथे बसण्यासाठी बाके, फिरण्यासाठी मोकळी जागा तसेच पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली। त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आणि ही जागा विरंगुळ्याचं ठिकाण म्हणून विकसित झाली। मात्र सोमवारी सकाळी अचानक रेल्वे प्रशासनाच्या पथकाने इथे येत अतिक्रमण झाल्याचं सांगितलं आणि कारवाई सुरू केली। काही संरचना तोडण्यात आल्या। यावेळी नगरसेवक म्हात्रे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत ही जागा नागरिकांच्या सोयीसाठी विकसित केल्याचं सांगितलं। तसेच इथे कोणतेही व्यवसाय अतिक्रमण नसल्याचा दावा त्यांनी केलाय। यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत ही जमीन रेल्वेच्या मालकीची असून कोणतेही काम करण्यापूर्वी अधिकृत परवानगी घेणं आवश्यक असल्याचं सांगितलंय। नियमानुसार परवानगी न घेतल्यानेच कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान या प्रकरणाची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना देणार असल्याचं नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी सांगितलं। नागरिकांसाठी तयार केलेल्या सुविधांवर कारवाई होऊ नये यासाठी पुढील पातळीवर पाठपुरावा केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण असून एकीकडे नियमांचा प्रश्न तर दुसरीकडे नागरिकांच्या सोयीचा मुद्दा, यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होतीये। आपल्या अस्तित्व न्यूजसाठी शंकर जाधव, डोंबिवली। त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या ज्या काही विकासाच्या ज्या गोष्टी आहेत रेल्वे मैदानात, रेल्वेच्या मार्फत त्याला आमचा ना नाही। जेव्हा तुम्ही काय करू इच्छिता इथे तो बिंदास करा। आता इथे काही नियोजन नसताना, काही तुमचा प्लॅन नसताना तुम्ही करत असाल आणि जे चांगलं केलंय, जिथे शेकडो माणसं येऊन बसतात, ते तुम्ही तोडत असाल तर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा वॉर्निंग द्यायला पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे स्वतः आम्हाला की हे तुम्ही जे खर्च केलं वगैरे या तुम्ही काढून टाका। या सर्व गोष्टी न करता त्यांनी मनमानी कारभार इथे केला, दादागिरी केली आणि इथे डायरेक्ट जेसीबी फिरवला सर्व गोष्टींवर, सर्व बाकडे तोडले माझे। तुम्ही लाखो रुपये खर्च करून आता बघा, खासदार साहेबांशी मी संपर्क साधतोय, खासदार साहेबांशी बोलतो, त्यांना सांगितलं की मला 1 महिन्याचा अवधी द्या। खासदार साहेब तुमच्याशी चर्चा करतील आणि मग तुमच्या चर्चेमध्ये जो काही निष्कर्ष निघेल त्या सर्व गोष्टींना मी सामोरं जायला तयार आहे। पण हे सर्व जनहितासाठी आहे, इथे माझा वैयक्तिक रुपया सुद्धा फायदा नाही। अजून एक म्हणजे इथे उकिरडं जे होतं, कचरा वगैरे टाकत होते, लोक फिरत नव्हते वगैरे, आता या सर्व गोष्टी बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं रेल्वेला असं वाटलं की हे आता ही जागा आपली जाईल। कशी जाईल? आम्हाला याची जाणीव आहे की रेल्वे अथांग समुद्र आहे, त्याला कोणी करू शकत नाही। जेव्हा जेव्हा तुम्ही इथे काही चांगल्या गोष्टी करू इच्छितात आणि करणार आहात त्याला आमचा होकार आहे। फक्त आता जे जोपर्यंत चाललंय व्यवस्थित त्याला तुम्ही कशाला आता ते एवढा पैसा खर्च केला, तो तुम्ही मातीमोल तयार घालवला, तो मातीमोल गेला ह्याबद्दल पण चिंता करत नाही। पण आता जी जनता आहे डोंबिवलीतल्या इथे त्यांनी आता बसायचं कुठे, त्यांनी आता निवारा कुठे घ्यायचा, त्यांनी आता मोकळा श्वास कुठे घ्यायचा, त्यांनी चर्चा कुठे करायची, हा मला पडलेला प्रश्न आहे आणि त्याचं दुःख होते मला आज।